नमस्कार, आपण पाहत आहात सह्याद्री न्यूज, आवाज महाराष्ट्राचा। खानापूर बस स्थानकाच्या पुनर्बांधणीसाठी 3 कोटी रुपये मंजूर। माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास बाबर यांची माहिती। खानापूर बस स्थानकाच्या पुनर्बांधणीसाठी परिवहन खात्याकडून तब्बल 3 कोटी रुपये मंजूर झाल्याची माहिती युवक नेते सुहास बाबर यांनी दिली। या 3 कोटींच्या भरीव निधीमधून खानापुरात सर्व सोयींनी युक्त बस स्थानक उभारलं जाणार आहे। स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर हे या कामासाठी सातत्याने पाठपुरावा करत होते। त्यांच्या पश्चात जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा केला। अखेर खानापूर बस स्थानकासाठी निधी मंजूर झालाय। मतदारसंघातील विटा, आटपाडी आणि खानापूर या तिन्ही महत्त्वाच्या शहरातील बस स्थानके सुसज्ज व्हावीत, त्यांचे नूतनीकरण व्हावे यासाठी स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर प्रयत्नशील होते। त्यांच्या निधनानंतर युवक नेते सुहास बाबर यांनी या कामासाठी पाठपुरावा केला। खानापूर येथील बस स्थानकाच्या पुनर्बांधणीसाठी निधी उपलब्ध व्हावा यासाठी स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांनी मुख्यमंत्र्यांच्याकडे निधीची मागणी केली होती, परंतु त्यांच्या आकस्मिक निधनानंतर सदर कामाला भरीव निधी उपलब्ध व्हावा यासाठी सुहास बाबर यांनी मुख्यमंत्री महोदयांकडे पाठपुरावा सुरू ठेवला। अखेर परिवहन विभागाने खानापूर बस स्थानकासाठी 3 कोटी रुपये एवढा मोठा निधी उपलब्ध झालाय। मंजूर झालेल्या 3 कोटी रुपयांमधून खानापूर बस स्थानकाच्या पुनर्बांधणीमध्ये तळमजला बांधणं, अस्तित्वातील बस स्थानकाचे पत्रे बदलणे, 1 फलाट वाढवून 5 फलाट करणे, रंगकाम करणे, पेविंग ब्लॉक बसवणे, रेस्ट रूम, स्टँड समोरील सर्व काँक्रिटीकरण करणे अशी कामं केली जाणार आहेत। एवढा भरीव निधी मंजूर झाल्याने येणाऱ्या काळात खानापूर बस स्थानकाचे रूपडे बदलणार असून त्यामुळे नागरिक व प्रवाशांची उत्तम सोय होणार आहे।